तासातली एक मोठी आणि महत्वाची बातमी. पंकजा मुंडे भगवानगडावर पोहोचलेल्या आहेत आणि तिकडे त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे. मोठी गर्दी होती या गडाच्या पायथ्याशी आणि परिसरामध्ये आणि त्याच गर्दीमधून वाट काढत पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. आणि समर्थकांनी एक आग्रही मागणी केलेली आहे की पंकजा मुंडे यांनी गडावरूनच भाषण करावं, मात्र गडाच्या पायथ्याला भाषण करायला परवानगी मिळालेली आहे. आता पंकजा मुंडे नेमकं काय करतात याकडे आपलं लक्ष आहे. कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, काय घडतंय गडावर? पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहेत. पांडुरंग, नेमकं काय घडतंय तिकडे आता? सध्या या ठिकाणी मोठी तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे, कारण नामदार पंकजा मुंडे ह्या समाधी मंदिरामध्ये आहेत. मात्र प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी मोठी गडबड गोंधळ झालेले, पोलिसांना दगडफेक केलेली आहे. काही पोलीस या ठिकाणी घायल झाल्याचा पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलेली आहे. अनेक पोलिसांना या ठिकाणी दगड लागलेले आहेत. काही पोलीस जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर चपलांचा मार करण्यात येत आहे. प्रवेशद्वारावर सध्या फार मोठी गोंधळाची परिस्थिती आहे. पोलीस या ठिकाणी जे रॅपिड फोर्स आहे किंवा हे सर्व घटनास्थळी दाखल झालेलं आहे. त्याचबरोबर आता नामदार पंकजा मुंडे यांनी दर्शन करून आता मंदिर जो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या ठिकाणी असं पाहायला मिळेल की पंकजा मुंडे या नेहमी दर्शन झाल्यानंतर बाबांचं जे काय भगवानांचं समाधी जागा होती, बसण्याची निवासस्थान होतं, त्या ठिकाणी जात होत्या. म्हणजे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडे जात होत्या. मात्र यावेळी त्यांनी हे टाळलेलं पाहायला मिळतंय आणि केवळ मंदिर समाधीचं दर्शन घेऊन ते आता मंदिरातून बाहेर पडण्याच्या मार्गावर निघालेले आहेत. मात्र या ठिकाणी कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. आता पंकजा मुंडे या बाहेर येत आहेत आणि ते आपल्या कार्यकर्त्यांसह आपले जे काही उपस्थित बाहेरचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांना कदाचित शांत करण्याचा प्रयत्न करतील. कारण आता पंकजा मुंडे यांनी समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मात्र एक गोष्ट आज लक्षणीय आपल्याला बघायला मिळते इकडे, ती म्हणजे नामदेव शास्त्रींची भेट त्यांची झालेली नाही आहे, असं आता आपल्या प्रतिनिधींनी जसं सांगितलं. आणि त्यामुळे नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जो वाद समोर आलेला होता, त्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्रींची भेट न घेता पंकजा मुंडे परत जात आहेत असं आत्ताचं चित्र आहे. मोठा जनसमुदाय, मोठ्या समर्थकांची गर्दी पंकजा मुंडे यांच्या आजूबाजूला, त्यांचा रथ आणि त्यांचा ताफा आपण या दृश्यांमध्ये बघतोय. आणि आजूबाजूला फक्त नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला समर्थकांची गर्दी दिसते. सामान्यांसाठी दर्शन बंद करण्यात आलेलं होतं काही वेळापूर्वीच आणि बहुधा गडावरची पहिलीच वेळ होती जेव्हा सामान्यांसाठी हे दर्शन बंद झालेलं होतं. पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं दर्शन घेतलं, मात्र ते दर्शन झाल्यावर थेट त्या माघारी परतलेल्या आहेत अशी आत्ताची माहिती आहे. आज सकाळी बातमी आलेली होती, किंबहुना माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली होती. महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांनी इकडे यावं, मी स्वागताला आहे, त्यांनी भोजन देखील घ्यावं असं देखील सांगितलेलं होतं. मात्र त्या आवाहनाला पंकजा मुंडे यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. तुर्तास तरी पंकजा मुंडे त्यांना भेटलेल्या नसल्याचं चित्रच बघायला मिळतं. खासदार प्रीतम मुंडे त्यांच्यासोबत आहेत, महादेव जानकर आहेत, सदाभाऊ खोत देखील आपण मगाशी पंकजा मुंडे यांच्या रथावर बघितले. सध्याची एक मोठी बातमी, पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतल्यानंतर नामदेव शास्त्रींची भेट टाळलेली आहे. सर्वसाधारणतः दर्शनाला गेल्यावर महंतांच्या देखील भेटीचा तिकडे जो आहे तो कार्यक्रम असतो असं या आधीचं चित्र होतं. मात्र यावर्षी नामदेव शास्त्रींची भेट घेणं पंकजा मुंडे यांनी टाळल्याचं चित्र समोर येतं. आणि आता पंकजा मुंडे समर्थकांना नेमकं कसं संबोधित करतायत, कुठे संबोधित करतायत याकडे आपलं लक्ष आहे. कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, काय घडतंय तिकडे नेमकं आता? पंकजा मुंडे नेमक्या कुठे? पंकजा मुंडे यांनी दर्शनासाठी गेलेल्या होत्या, त्यांचं दर्शन झालेलं आहे. मात्र दुसरीकडे समर्थक आणि पोलीस यांच्यामध्ये थोडीशी चकमक झालेली आहे आणि त्यात दगडफेक आणि चप्पलफेक या ठिकाणी झालेली आहे पोलिसांवरती.
2 पोलीस कर्मचारी या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांना पोलीस पांगवत आहेत. आता पंकजा मुंडे लोकांना संबोधित करतील. जाताना देखील त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. खरं तर लोकांचं म्हणणं असं होतं की रथासकट पंकजा मुंडे आतमध्ये जाव्यात, मात्र पोलिसांनी विनंती केली होती की पंकजा ज्या मुंडे आहेत त्यांनी चालत दर्शनासाठी जावं. या दरम्यान थोडा वाद झाला, मात्र पंकजा मुंडे यांनी जमावाला शांत करून आतमध्ये गेल्या होत्या. मात्र नंतर असं काय घडलं की त्यामुळे चप्पलफेक आणि दगडफेक झालेली आहे. पोलिसांची आत्ताची स्थिती नियंत्रणात आहे, मात्र 2 पोलीस कर्मचारी या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अश्विन, कृष्णा, आता पंकजा मुंडे निघालेले आहेत. इथून पुढे पायथ्याशी पोहोचायला साधारण किती वेळ लागू शकतो? गर्दीचा अंदाज घेता किती वेळ लागेल, तुला काय वाटतं? मुक्कामावरती गर्दी या ठिकाणी जमा आहे, मॉब आहे आणि लोकांचा संतप्त मॉब आहे. पंकजा मुंडे या ठिकाणी लोकांना संबोधित करून पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न करतील असं सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र ज्यावेळी त्या दर्शनासाठी आतमध्ये गेल्या त्यावेळी मात्र इथे आज दगडफेक झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथून दर्शन करून त्यांची सभा आहे तिथपर्यंत त्या जाऊन पोहोचतील आणि त्यानंतर त्या लोकांना संबोधित करतील. मात्र अद्याप सुद्धा गेटच्या समोर जमाव आहे आणि गेटच्या समोर जमाव शांत करण्याचा त्या प्रयत्न करतायत. अश्विन, कृष्णा, जसं आपण म्हणतोय की आता त्या निघालेल्या आहेत, मात्र गडावर त्या दर्शनाला गेल्या तेव्हा नेमकं काय काय घडलं? आणि आजची एक लक्षणीय गोष्ट म्हणजे नामदेव शास्त्रींची त्यांनी जात असताना या ठिकाणी लोकांचं म्हणणं असं होतं की त्यांचा रथ आहे तो आतमध्ये जाऊ द्यावा. मात्र पोलिसांची विनंती होती की त्यांनी पायी जावं आणि या दरम्यान लोकांचा जमाव संतप्त देखील झालेला होता. मात्र तिथे त्यांना जमावाला शांत पंकजा मुंडे यांनी केलं आणि त्यांचा रथ देखील आतमध्ये गेला. मात्र त्या दर्शनासाठी गेल्या असताना या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला आहे आणि लोकांनी दगडफेक पोलिसांवरती चप्पलफेक केलेली आहे. आता त्यांचा रथ आहे तो सभेच्या तिकडे रवाना देखील झाला आहे. कृष्णा, आणखी एक जसं आपण बोलत होतो एक महत्वाचा मुद्दा आजचा राहिला तो म्हणजे या तासातला दर्शन तर त्यांनी घेतलं, मात्र नामदेव शास्त्रींची त्यांनी भेट घेणं टाळलं. नामदेव शास्त्री नेमके आता कुठे आहेत? कृष्णा केंडे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पंकजा मुंडे भगवान गडावर पोहोचल्या, दर्शन घेतलं, मात्र मोठी बातमी त्यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेणं टाळलंय आणि ती भेट न घेताच ते आता माघारी परतलेल्या आहेत. पायथ्याशी जाऊन ते आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत. दरम्यान पंकजा मुंडे समर्थक आणि पोलीस यांच्यामध्ये काही प्रमाणात बाचाबाचीचं चित्र बघायला मिळालं. मात्र आत्ता जसं आपले प्रतिनिधी सांगतायत तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले बघायला मिळाले, मात्र आता कार्यकर्ते पायथ्याशी जिकडे पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत, स्टेज भव्य उभारण्यात आलेलं आहे, तिकडे सगळे कार्यकर्ते पोहोचत आहेत आणि पंकजा मुंडे आजच्या दिवशी नेमकं काय बोलणार याची आता सगळ्यांना उत्सुकता आहे. आज सकाळपासून या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी वेगाने घडलेल्या बघायला मिळाल्या आणि सध्याची स्थिती ही आहे की आता पंकजा मुंडे पायथ्याशी पोहोचत आहेत. ही थेट दृश्य आपण बघताय एबीपी माझाच्या स्क्रीनवर. पंकजा मुंडे यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे देखील आहेत, त्यासोबतच महादेव जानकर जे मंत्री आहेत, सदाभाऊ खोत, हे दोन्ही मंत्रीगण त्यांच्या सोबत आहेत आणि गर्दीतून वाट काढत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना पायथ्याशी जिकडे त्यांची सभा आहे, जिकडे त्या संबोधित करणार आहेत, तिकडे पोहोचायचं. भगवान बाबा की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेलेला अवघा परिसर, पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक, मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि या रथावर आरूढ पंकजा मुंडे आता पोहोचत आहेत सभास्थळी, जिकडे त्या या समर्थकांना संबोधित करणार आहेत. भगवान गडावरून पंकजांचं भाषण होणार की नाही या सगळ्या संदर्भात अनिश्चितता होती. अखेर पायथ्याशी परवानगी मिळाली भाषण करण्याची आणि त्याच परवानगीनुसार आता पंकजा मुंडे पोहोचत आहेत त्या पायथ्याशी, जिकडे स्टेज उभारण्यात आला आहे आणि तिकडे आता त्या आपल्या समर्थकांशी बोलतील. गडावर पोहोचताना देखील बऱ्याच वेळा त्यांना आपल्या समर्थकांशी संवाद साधावा लागलेला होता. समर्थक खूप आक्रमक झालेले होते आणि त्यांना काहीसं शांत करत त्या टप्प्याटप्प्याने गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्या, आतमध्ये गेल्या, दर्शन घेतलं. मात्र आजची एक लक्षणीय गोष्ट ती म्हणजे नामदेव शास्त्रींची भेट पंकजा मुंडेंनी टाळली.
दरम्यान अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं होतं. त्यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या आपण बघूया. तेव्हा ही काही वेळापूर्वीची दृश्य होती जेव्हा त्यांनी समर्थकांशी संवाद साधला आणि तुम्ही भगवान बाबांचे भक्त आहात की नाही असाल तर हात वर करा अशा प्रकारे देखील आवाहन केलेलं होतं आणि त्याच वेळी शांत राहण्याबद्दल देखील सांगितलेलं होतं. आणि आता पंकजा मुंडे दर्शन घेऊन पुन्हा एकदा परततायत ज्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत. दरम्यान गडावरची अपडेट म्हणजे तिकडे आज पहिल्यांदाच सामान्यांसाठी दर्शन बंद करण्यात आलं. बहुधा या संपूर्ण प्रवासातली ही पहिलीच वेळ असावी गेल्या काही वर्षांमधली की जेव्हा गडावर सर्वसामान्यांसाठी दर्शन बंद करावं लागलं. काही काळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं कारण गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली आणि त्यासाठीच ते दर्शन सर्वसामान्यांकरता बंद करण्यात आलं. पंकजा मुंडे तिकडे पोहोचल्या. खासदार प्रीतम मुंडे त्यांच्यासोबत होत्या. सदाभाऊ खोत, महादेव जानकर ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत होती. त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन देखील घेतलं. मात्र एक महत्वाची गोष्ट, नामदेव शास्त्रींची भेट, महंत नामदेव शास्त्रींची भेट त्यांनी टाळलेली आहे. आजच्या तासातली ही एक महत्वाची अपडेट. आज सकाळीच नामदेव शास्त्रींनी माध्यमांशी संवाद साधलेला होता आणि गडावर येऊन माहेरचं भोजन घ्यावं असं आवाहन देखील केलेलं होतं.